कावळ्याने कावळीला सांगितलेली कथा या पितृपक्षात नक्की ऐका. एकदा 2 भाऊ बहीण होते. लग्न झाले होते आणि दोघांनाही 2 मुलं होती आणि तिच्या भावाच्या घरी ते राहत होते. यामुळे तिची वहिनी खूप रागात असायची. अशाच वेळी पितृपक्ष आला तर भाऊ म्हणाला की मी पितरांचे पिंडदान आणि तर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे, असं म्हणून तो गंगाजींकडे निघून गेला. भाऊ तिकडे निघून गेल्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली. बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली. ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि त्या बदल्यात तिची वहिनी तिला उरलेलं सुरलेलं सर्व अन्न काही असेल तर ते खायला द्यायची. जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती तळलेल्या पिठाचा कपडा घेऊन घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खाऊ घालायची. एकदा वहिनीने तिला कपडा नेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली, अगं बाई, कपडा कुठे घेऊन जात आहेस? चाळलेल्या पिठाचा कपडा इथे ठेवून जा. तिने तसंच केलं. त्या दिवशी बहिणीने तिला उरलेला भात नाही दिला आणि म्हणाली, उद्या तुझ्या आईचं श्राद्ध आहे, पण न बोलवता येऊ नकोस आणि हो, अंगणात असलेलं पिंपळाचं झाड हललं तरच ये. हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली. घरी गेल्यावर मुलं म्हणाली, आई भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. तेव्हा आई म्हणाली, बाळांनो, आज आपण उपवास करणार आहोत. अशी आई म्हणाली, आज आपल्याला उपवासाची काहीही खायचं नाही, आपल्याला उपवाशी झोपायचं आहे. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली, मामीने सांगितलं होतं की आज नानीचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊया. तर त्यावर आई म्हणाली, बाळांनो, मामीने श्राद्ध सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचं झाड हलले तरच ये. तुम्ही सांगा, झाड हलते का? फक्त पानं हलतात, फांदे हलतात, पण झाडं हलते का? तेव्हा त्यांनी मुलांना समजावले की बाळांनो, न बोलवता कुठेही जायचं नाही. संध्याकाळ झाली तेव्हा तिची भाची आली आणि म्हणाली, आत्या, आईने अन्न पाठवलं आहे. ती पाहते तर अन्न म्हणून फक्त 2 पोळ्या आणि भात ठेवला होता. हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितले, हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या आणि उपवाशीत झोपा. मुलांना घेऊन ती झोपी गेली. पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती, हे माई, माझ्या भावाचं रक्षण करते, आमचं रक्षण करेल. दुसऱ्या दिवशी वहिनी आली आणि म्हणाली, बाईजी, उद्या तुमच्या वडिलांचे श्राद्ध आहे ना? न बोलावता आहे, पण अंगणातलं पिंपळाचं झाड हललं तरच. ही दुसऱ्या दिवशी ती वहिनींच्या घरी गेली नाही. संध्याकाळचे तिचे भाचे परत आले आणि त्यांनी 2 कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या. तिने पुन्हा त्या 2 कोरड्या पोळ्या आणि भात झोपडीच्या वर फेकून दिल्या आणि उपवाशीच मुलांना घेऊन ती झोपली. ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगा मातेची प्रार्थना करत होती. असेच करत करत पितृपक्षाचे 16 दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला. त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखल आहे. तो बायकोला विचारू लागला, हा कसला एवढा चिखल आहे? माझी बहीण आणि भाची कुठे आहेत? तेव्हा त्याची बायको म्हणाली, श्राद्धाच्या 16 दिवसांपर्यंत मी तुझ्या बहिणी आणि भाच्याचे पाय कच्च्या दुधाने धुतले आहेत, म्हणून येथे चिखल झाला आहे. तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे, खूप खीर पुरी खाऊ घातली आहे, तरीही ते माझ्यावर नाराज होऊन शेतात झोपडी बांधून राहिले आहेत. भाऊ शेतात पोचला आणि पाहतो तर तिथे झोपडी नव्हतीच, तर तिथे एक आलिशान महाल बांधलेला होता, ज्याच्या अंगणात त्याची भाची खेळत होती. मग त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारलं, ताई, हे सगळं कसं काय आहे? तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, दादा, तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा आहे, तर वहिनीच्या वागणुकीमुळे आज मी जे रात्रंदिवस रडत होते त्या सुरूंचा चिखल आहे. आणि आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचे झाड हलले तरच ये, न बोलवता येऊ नको. पिंपळाचे झाड हलले नाही म्हणून आम्ही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी 2 पोळ्या आणि भात पाठवले. रागाच्या भरात मी त्या पोळ्या
झोपडीच्या छपरावर फेकल्या. आई वडिलांना आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्यात मोत्यात बदलले. त्यामुळे हे सगळं झालं आहे. भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्यास सांगितले. तेव्हा बहीण म्हणाली, दादा, गंगा मायेने तुझे रक्षण केले आणि आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू. हे भाऊ म्हणाला, माझ्या पितरांजैसे माझ्या बहीण आणि भाच्याचं दुःख दूर केलं तसं सगळ्यांचंच दुःख दूर कर, सगळ्यांचे रक्षण दूर कर. कथा सांगणारा, ऐकणारे आणि ओंकार भरणाऱ्या सगळ्यांवर कृपा करा. अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली. मग कावळा म्हणतो की महिन्याच्या पौर्णिमेपासून त्या अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत 16 दिवसाला पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात. पितृ म्हणजे पालन आणि रक्षण करणारे आणि या काळात पितर यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात. 16 दिवस त्यांना जे भोग मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडीय ऊर्जेसह परत जातात. अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात, जेव्हा ते जरी घरी कोणत्याही लोकात असले तरी त्या पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतात. त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण करतो त्यांच्याकडे पितृपक्ष सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात. त्यांच्या तिथींच्या दिवशी पितृ सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन येतात. ते आपल्या मुलगांना किंवा वंशाकडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करतील. ब्राह्मणांना जेवू घातल्याने आणि पितरांना जल दिल्याने ते 1 वर्षासाठी तृप्त होतात. या 16 दिवसात कोणताही शुभकार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जात नाही. हे सगळे कावळा कावळिणीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी लागतात. तर मित्रांनो, तुम्हीही हे सर्व नियम पाळा. पितरांना भोजन देणे, तर्पण करणे. ब्राह्मणांना भोजन झालं नाही, पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे. भोजन दिल्याने ब्राह्मणांना आपल्या घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.